रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। रेल्वे रिझर्वेशन संबंधी रेल्वे प्रशासन एक नवीन नियम लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मित्रांनो, तुम्ही जेव्हा ऑनलाइन किंवा ऑफलाइन तिकीट बुक करता आणि जर का ते वेटिंग लिस्टमध्ये आले, वेटिंग लिस्टमध्ये असलेले रेल्वे तिकीट कन्फर्म होईपर्यंत होणाऱ्या तगमगीचा अनुभव सर्वांनीच घेतलेला आहे। गाडीच्या आरक्षणाचा फायनल चार्ट तयार झाल्यानंतर कोणाचे तिकीट निश्चित झाले आहे किंवा नाही हे कळते। मात्र तोपर्यंत गाडी सुटायला फक्त 4 तास उरलेले असतात। प्रवाशांची ही घालमेल लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या एका नवीन प्रयोगानुसार हा चार्ट आता 24 तास आधीच तयार केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सध्याच्या नियमानुसार गाडी सुटण्याच्या 2.5 ते 4 तास आधी रिझर्वेशन चार्ट तयार केला जातो। अशा स्थितीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट निश्चित झाले नाही तर पर्याय शोधण्यासाठी मनस्ताप व त्रास सहन करावा लागतो। परंतु एक दिवस आधीच तक्ता तयार केला तर तिकिटे निश्चित न झालेल्या प्रवाशांना विमानासह इतर मार्गाने प्रवास करण्याचे आयोजन करता येईल। एक दिवस आधी तक्ता तयार केल्याने रेल्वेलाही प्रवाशांच्या संख्येनुसार डब्यांचे नियोजन करण्यासाठी वेळ मिळू शकेल। रेल्वेने हा बदल जर अंमलात आणला तर प्रवाशांचा यातून खूपच फायदा होईल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।